नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण पहिले 2 चलातील रेषीय समीकरणे यांचा आपण अभ्यास करत आहोत। त्यामधील सराव संच 1.4 आपण सोडवायला सुरुवात केलेली आहे। त्यातील पहिली 2 समीकरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत। आता या व्हिडिओमध्ये आपण उरलेली 2 समीकरणे 3 आणि 4 सोडवणार आहोत। चला तर मग सुरू करूयात व्हिडिओला। आता समीकरण 3 बघा, इथे काय आहे, 27/x - 2 अधिक 31/y अधिक 3 बरोबर 85, म्हणून 31/x - 2 अधिक 27/y अधिक 3 बरोबर 89। मग आता 1/x - 2 बरोबर a मानू आणि 1/y अधिक 3 बरोबर b मानू। म्हणून मग उदाहरण काय तयार होतं बघा, 27a अधिक 31b बरोबर 85 समीकरण 1, 31a अधिक 27 बरोबर b बरोबर 89, हे झालं समीकरण 2। आता तुम्हाला माहीत आहे की जेव्हा चलांची अदलाबदल झालेली असते तेव्हा आपण समीकरण कशा पद्धतीने सोडवतो। आधी त्या समीकरणांची आपण बेरीज करतो, मग त्या समीकरणांची वजाबाकी करतो आणि जे उत्तर त्या दोन्ही समीकरणांची येतात त्यांची आपण पुन्हा एकदा बेरीज करतो आणि ते आपलं शेवटचं उत्तर असतं, म्हणजे x आणि y च्या उकली असतात। तर चला तर मग सुरू करूयात। समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू। 27a अधिक 31b बरोबर 85 अधिक 31a अधिक 27b बरोबर 89, म्हणून उत्तर येतं 58a अधिक 58b बरोबर 174। आता समीकरणाच्या दोन्ही बाजूंना काय करू, आपण 28 ने भागून घेऊ, म्हणून a अधिक b बरोबर 3, समीकरण 3। आता समीकरण 1 आणि 2 यांची काय करू, वजाबाकी करू, म्हणून 27a अधिक 31b बरोबर 85, 31a अधिक 27b बरोबर 89, वजाबाकी करायची, म्हणून या अधिक 31a वजा 31a अधिक 27b वजा 27b आणि अधिक 89 वजा 89, मग उत्तर येतं वजा 4a अधिक 4b बरोबर वजा 4। आता समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 4 ने भागून a वजा b बरोबर 1 समीकरण 4, म्हणून समीकरण 3 व 4 यांची काय करू, आता बेरीज करू, म्हणून a अधिक b बरोबर 3, a वजा b बरोबर 1, म्हणून अधिक b वजा b गेले, कॅन्सल झाले, त्यांचा लोप झाला, म्हणून 2a बरोबर 4, 2a बरोबर 4, म्हणून a बरोबर 2, म्हणून a ची किंमत काय करूयात आता समीकरण 3 मध्ये ठेवू, म्हणून a अधिक b बरोबर 3, 2 अधिक b बरोबर 3, b बरोबर 3 वजा 2, म्हणून b बरोबर 1। 1/x - 2 बरोबर a, म्हणून 1/x - 2 बरोबर 2/1, 2 कंसात x - 2 बरोबर 1 गुणिले 1, 2x - 4 बरोबर 1, 2x बरोबर 1 अधिक 4, म्हणून 2x बरोबर 5, म्हणून x बरोबर 5/2। आपल्याला x ची किंमत मिळाली। आता आपण y ची किंमत बघूयात काय आहे ती, 1/y अधिक 3 बरोबर b, म्हणून 1/y अधिक 3 बरोबर 1/1, 1 कंसात y अधिक 3 बरोबर 1 गुणिले 1, y अधिक 3 बरोबर 1, म्हणून y बरोबर 1 वजा 3, म्हणून y बरोबर वजा 2। मग आता या समीकरणांची उकल बघा काय आलेली आहे, xy 5/2 वजा 2 ही या समीकरणांची उकल आपल्याला मिळाली। आता समीकरण 4 बघा, 1/3x अधिक y अधिक 1/3x वजा y बरोबर 3/4, 1/2 कंसात 3x अधिक y वजा 1/2 कंसात 3x वजा y बरोबर वजा 1/8। मग आता 1/3x अधिक y बरोबर a मानू आणि 1/3x वजा y बरोबर b मानू, म्हणून a अधिक b बरोबर किती आलं, 3/4। म्हणून मग आता समीकरणाच्या दोन्ही बाजूंना काय करू, 4 ने गुणून घेऊ, कारण हे जे 3/4 आहेत ते अपूर्णांक आहेत, मग आपल्याला या अपूर्णांकाला सरळ रूप देऊन घ्यायचे आणि म्हणून त्यासाठी हे 4 गेले पाहिजेत, हे फक्त 3 राहिले पाहिजेत। मग ते 4 कसे जातील, तर जेव्हा आपण ह्या समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 4 ने गुणू, म्हणजे 3/4 गुणिले 4 असं जेव्हा येईल तेव्हा हे 4 आणि 4 यांचा काय होईल, लोप होईल। म्हणून बघा आता पुढे 4 गुणिले a अधिक 4 गुणिले b बरोबर 4 गुणिले 3/4, मग आता हे 4 1 4, 4 1 4 ते गेले, म्हणून 4a अधिक 4b बरोबर हे 3 राहतात, समीकरण 1। आता हे दुसरं बघा, 1/2 कंसात
3x अधिक y बरोबर 1/a/2 म्हणून 1/2 कंसात 3x वजा y बरोबर b/2 म्हणून a वजा b a/2 वजा b/2 बरोबर वजा 1/8. म्हणजे हे बघा, हे जे घेतले की नाही ह्याला आपण a मानले आणि ह्याला काय मानले आपण b मानले. मग आता म्हणून मग हे जर a झालं तर इथे हा छेदातला 2 तर तसंच राहणार आहे ना त्याचा, म्हणून तो छेदातला 2 तसंच घेतलेला. मग आता ह्या अपूर्णांकाच्या स्वरूपात आपण काही हे गणित सोडवू शकत नाही. म्हणून मग आता आपल्याला काय करायचं की समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 8 ने गुणून 8a/2 वजा 8b/2 बरोबर वजा 8/8 म्हणून 4. म्हणून आता बघा 4a वजा 4b बरोबर वजा 1 हे झालं समीकरण 2. समीकरण 1 आणि 2 यांची काय करू आता आपण बेरीज करूयात. म्हणून 4a अधिक 4b बरोबर 3 अधिक 4a वजा 4b बरोबर वजा 1 म्हणून 4b अधिक 4b वजा 4b हे यांचा लोप झाला म्हणून 8a बरोबर 2 a बरोबर 2/8 म्हणून a बरोबर 1/4. आता a ची किंमत जी आहे ती समीकरण 1 मध्ये ठेवू म्हणून 4a अधिक 4b बरोबर 3 म्हणून 4 गुणिले 1/4 अधिक 4b बरोबर 3 1 अधिक 4b बरोबर 3 म्हणून 4b बरोबर 3 वजा 1 म्हणून 4b बरोबर 2 b बरोबर 2/4 म्हणून b बरोबर 1/2. पण आता हे a आणि b च्या किमती तर आपल्याला मिळाल्यात, पण a आणि b आपण कशासाठी मानलेलं होतं तर 1/3x अधिक y बरोबर 1 मानला होता. म्हणून मग 1/3x अधिक y बरोबर 1/4 म्हणून मग आता हा तिरकस गुणाकार केला 4 बरोबर 3x अधिक y म्हणून 3x अधिक y बरोबर 4 हे झालं समीकरण 3. मग त्याचप्रमाणे b कशासाठी मानला होता तर 1/3x वजा y बरोबर b मानला होता म्हणून 1/3x वजा y बरोबर 1/2. 3x वजा y बरोबर 2 हे झालं समीकरण 4. म्हणून समीकरण 3 आणि 4 यांची काय करू बेरीज करू म्हणून 3x अधिक y बरोबर 4 3x वजा y बरोबर 2 म्हणून 6x बरोबर 6 म्हणून x बरोबर 6/6 म्हणून x बरोबर 1. आता x ची जी किंमत आहे ती काय करू आपण समीकरण 3 मध्ये ठेवू. मग समीकरण 3 काय आहे 3x अधिक y बरोबर 4 म्हणून 3 गुणिले 1 अधिक y बरोबर 4 म्हणून 3 अधिक y बरोबर 4 म्हणून 3 अधिक y बरोबर 4 म्हणून y बरोबर 4 वजा 3 म्हणून y बरोबर 1. या समीकरणाची उकल आपल्याला काय मिळाली x y बरोबर 1 1 म्हणून या समीकरणाची उकल आहे 1 1. तर विद्यार्थी मित्रांनो याप्रमाणे आपण सराव संच 1.4 यामधील 4ही उदाहरणं सोडवलेली आहेत. या आणि आपला सराव संच सुद्धा पूर्ण सोडवून झालेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण आज इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.